तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज एक अतिशय महत्त्वाची आणि हृदयस्पर्शी बातमी घेऊन आलोय. महाराष्ट्रातील ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील हजारो विद्यार्थ्यांसाठी मोठा धक्का. महाज्योती म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थाने बँकिंग, रेल्वे, एसएससी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठीचं प्रशिक्षण ठप्प केलंय. आणि हे सगळं ऑनलाईन प्रशिक्षण सक्तीचं करताना ऑफलाईन बंद केल्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. लोकसत्ता 23 फेब्रुवारी 2026च्या अंकात हे स्पष्ट दिसतंय. चला सविस्तर जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण. ऑनलाईनलाही विरोध. 6 महिन्यांपासून प्रशिक्षण नसल्याची संघटनांची ओरड. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडून बँक, रेल्वे, LIC आदी परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी देण्यात येणारे प्रशिक्षण 6 महिन्यांपासून ठप्प आहे. यामुळे प्रशिक्षणावर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. विशेष म्हणजे महाज्योतीने यावर्षीपासून ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागातील इंटरनेट आणि विजेच्या सुविधा बघता विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण घेणे कठीण जाणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महाज्योतीच्या प्रशासकीय अनास्थेसंदर्भात तक्रार केली आली आहे. महाज्योतीकडून SSC, बँक, रेल्वे, MBA, नेट, सेट, मिलिटरी भरती आदींसाठी प्रशिक्षण दिले जाते. खाजगी शिकवणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑफलाईन माध्यमातून प्रशिक्षण दिले जात होते. मात्र मागील 6 महिन्यांपासून ते बंद आहे. महाज्योती प्रशासनाच्या अनास्थेमुळे विद्यार्थी प्रशिक्षणापासून वंचित असल्याचा ओबीसी संघटनांचा आरोप आहे. यावर्षीपासून हे प्रशिक्षण ऑफलाईनऐवजी ऑनलाईन माध्यमातून दिले जाणार आहे. परंतु अशा परीक्षांचे प्रशिक्षण YouTube आणि विविध ऑनलाईन ॲप्सवर मोफत उपलब्ध असताना महाज्योती नवीन प्रयोग का करत आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी एका विद्यार्थ्यांवर जवळपास 50,000 रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे अशा प्रशिक्षणाची गरज का, असा प्रश्न विचारला जात आहे. ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणी असून त्यांना नागपूर, पुणे, मुंबई व अन्य शहराच्या ठिकाणी येऊन मुख्य प्रवाहात येण्यापासून दूर ठेवण्याचा डाव असल्याचा आरोपही ओबीसी महामोर्चेने केला आहे. विद्यावेतनही बंद होणार. विविध परीक्षांच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाते. मात्र आता ऑनलाईन प्रशिक्षण होणार असल्याने विद्यावेतनही बंद होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शहरात राहून परीक्षेची तयारी करण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. महाज्योतीमधील प्रशासकीय दिरंगाईमुळे ओबीसी विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा येत आहे. विविध परीक्षांचे प्रशिक्षण तात्काळ ऑफलाईन स्वरूपात आणि पूर्ण विद्यावेतनासह सुरू न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे संस्थेने याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा. उमेश कोरीम, मुख्य संयोजक, सकल ओबीसी महामोर्चा. महाज्योतीकडून देण्यात येणारे SSC आणि इतर परीक्षांचे प्रशिक्षण सुरूच आहे. बँक, रेल्वे भरतीच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया सुरू असल्याने ते आता सुरू केले जाईल. याशिवाय अनेक विद्यार्थी हे नोकरी करून परीक्षेची तयारी करतात, तर काही पूर्वपरीक्षा मार्च महिन्यात असून एप्रिलपासून प्रशिक्षण होईल. विद्यार्थिनी ह्या लग्नानंतरही परीक्षेची तयारी करत असतात. अशांना ऑफलाईन प्रशिक्षण घेणे शक्य नव्हत होत. आधुनिक काळातील सर्व सुविधांचा विचार करून ऑनलाईन प्रशिक्षणाचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक विद्यार्थ्यांनीही महाज्योतीकडे तशी मागणी केली आहे. मिलिंद नारिंगे, व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती. तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही ऑनलाईन की ऑफलाईन? जर तुम्ही महाज्योतीचे लाभार्थी असाल तर तुमची स्टोरी शेअर करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.